मान्यवरांना, हॉलमध्ये उपस्थित सगळ्या रसिक प्रेक्षकांना सादर नमस्कार। कार्यक्रमाला आणखी उशीर न करता लगेचच आपण ही औपचारिकता पूर्ण करूया। रंगकर्मी कैलासवासी रमेश अंभईकर फाउंडेशन प्रस्तुत शब्दांच्या पलीकडले या मालिकेतील द्वितीय पुष्प एक शाम गझल के नाम याकरता आज आपण सगळे इथे जमलो आहोत। मान्यवरांना विनंती करते, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि पुष्पार्पण करून त्यांनी करावी। आदरणीय डॉक्टर उदय बोधनकर सरांना विनंती आहे, प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी दीप प्रज्वलन करावं। आमच्या संयोजनात ज्यांनी सहयोग केलाय अशा सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देखील मी नम्र विनंती करते की त्यांनी देखील दीप प्रज्वलनाकरता समोर यावं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी सभागृहात समोर स्थानापन्न व्हावं। रंगकर्मी कैलासवासी रमेश अंभईकर फाउंडेशन याबद्दल अधिक विस्तृत माहिती देण्याकरता मी डॉक्टर अभिजित अंभईकर यांना इथे आमंत्रित करते। धन्यवाद। विंदा म्हणजे ती माझी लहानपणची मैत्रीण आहे, त्यामुळे आता तिचं नाव आता जरी भाग्यश्री असलं तरी ती आधीची माहेरची विंदा आहे म्हणून। तर हे रमेश अंभईकर फाउंडेशन आम्ही म्हणजे काय झालं की काहीतरी कल्चरल प्रोग्राम्स मी स्वतः करायचो छोटे मोठे असे, आणि त्याच्यात मला असं वाटलं की आपण याला काहीतरी चांगलं स्वरूप देऊ शकतो, आणि नेमकं माझ्याच वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी हे करावं असं सगळ्यांचंच मत पडलं। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट मला ही वाटते की मी फक्त म्हणजे आता त्याच्यात माझ्या वडिलांची जी काय पुण्याई आहे ती तर आहेच, पण इतक्या संस्था आज आपल्यासोबत उभ्या राहतात या कार्यक्रमासाठी। मला असं वाटतं की हे माझ्याकरता खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि खूप समाधानाची गोष्ट आहे। आता या फाउंडेशनद्वारे आम्ही यापूर्वी मागच्या वर्षी कार्यक्रम केला होता, मराठी कथा कविता किस्से गाणी। त्यात डॉक्टर अंजली भंडारकर सर हे सगळी मंडळी होतीच, आणि या लोकांच्या मदतीने एकदम आम्ही तो खूप सुंदर कार्यक्रम मुंडले हॉलला केला होता। आणि पाऊस वगैरे असून सुद्धा तिथे बऱ्यापैकी लोक आले होते, प्रेक्षक आले होते कार्यक्रम पाहायला, त्याच्यामुळे उत्साह आमचा वाढला आणि असं वाटलं की पुन्हा करावा। आता काय झालं होतं, हा झाला होता 2023च्या सप्टेंबरमध्ये, तर 2024च्या सप्टेंबरमध्ये करायचा होता, पण काहीतरी तांत्रिक अडचणी हे होत थोडा पुढे जात तो आता
हा म्हणजे जानेवारी 2025 उजाडला. तर आता हे असे कार्यक्रम करत राहायचे. खरं सांगायचं तर माझे वडील जे होते रमेश अंबईकर हे नाट्यकर्मी होते, म्हणजे नाटकात हे होते. पण काय आहे की एक आपल्या इथे भरतमुनींचा श्लोक फार प्रसिद्ध आहे की नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधापि एकम समाराधनम. म्हणजे नाटक ही एकमेव कला अशी आहे जी सगळ्यांना आवडते. म्हणजे संगीताचं असं आहे, मला शास्त्रीय संगीत समजत नाही म्हणून न जाणारे लोक असतील, किंवा चित्रकलेमधलं मला थोडंसं काहीतरी नाही बा मला एकदम इतकं लक्षात नाही येत असं म्हण, साहित्यातलं कोणी असं म्हणतील. पण नाटक ही वस्तू अशी आहे की ती प्रत्येकाला आवडतेच. त्यामुळे नाटक करणारा जो आहे त्याला ह्या सगळ्या कलांचं ज्ञान असणं आवश्यक असतं. आणि दॅट वॉज व्हॉट माय फादर वॉज प्रॉबेबली हॅव्हिंग, मला असं वाटतं. आणि म्हणून मी मागच्या वर्षी काय केलं की मराठी कथा कविता किस्से असा कार्यक्रम केला. पण ॲट द सेम टाइम मला आठवलं की त्यांनी काही गझल्स आमच्या इथे, म्हणजे त्यावेळेला लोकांना जेव्हा काही कलाकार माहीत नव्हते, फॉर एक्झाम्पल तलत अजीज नवीन नवीन आले होते, तेव्हा त्यांच्या इतक्या सुंदर सुंदर गझला आम्ही ऐकलेल्या आहेत, कारण त्यांना त्याची आवड होती. मेहंदी हसन त्यांचे फेवरेट तर होतेच, आणि ते स्वतः सुद्धा गझल फार सुंदर म्हणायचे माझे वडील. तर म्हणून मग माझ्या डोक्यात असं आलं की म्हणजे मला एक आठवतंय ती आता तलत अजीज नंतर फिर छिडी रात बात फुलो की वगैरे अशा याच्यामुळे बरेच प्रसिद्ध झाले. पण त्याच्यापूर्वी आम्ही त्यांच्या काही काही गझला अतिशय सुंदर अशा ऐकलेल्या आहेत. तर म्हणजे आता मला असं वाटलं की हे एक सिरीज करावी बुवा. मागच्या वर्षी मी त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या एका डायमेन्शनवर मी कॉन्सन्ट्रेट करून ते प्रेझेंट केलं. यावर्षी आता गझलवर, पुढच्या वर्षी अजून काहीतरी सुचेल त्यांच्या ह्याच्यात. किंवा बरं आता नाटकाचा कार्यक्रमही करायला हरकत नाही, एखादं नाटक हे करायला. पण एक नाटक करायचं म्हणजे त्याच्यासाठी कमीत कमी 2 महिने तालमी करा, मग सगळा पॅराफर्नेलिया जमवा. तर त्यापेक्षा मला असं वाटलं की बुवा थोडंसं गाण्याचा कार्यक्रम जो आहे तो लिटिल बिट इझी असतो. तर त्यामुळे मी त्या हेतूने आता आहे. आणि पुढे आमचं एक चॅनल पण आहे यूट्यूब, रमेश अंबईकर फाउंडेशन नावाने. तर तुम्ही सगळे लोक, तुम्हाला जर काही कार्यक्रम आमचे जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये रेकॉर्डेड आहे. कधी पण तुम्हाला जर इच्छा झाली पाहायची तर रमेश अंबईकर फाउंडेशन असं नुसतं टाईप केलं यूट्यूबमध्ये तरी तुम्हाला आमचे सगळे कार्यक्रम दिसतील. आता हा कार्यक्रम पण दिसणारच आहे, म्हणजे 1-2 दिवसात तो यूट्यूबवर लोड होईल, तर त्याच्यामध्ये हाही कार्यक्रम दिसेल. तर आता मी इथे हे रमेश अंबईकर फाउंडेशनचे पुढचे कार्य काय वगैरे खूप काही सांगत बसत नाही. सगळ्यात पहिले तर मला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गिरी मॅडम आणि कडुसकर मॅडम यांचं दोघांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी सुरुवातीपासून मला, आज ॲक्च्युली IMAचं नाटक आहे खरं म्हणजे, तर तो कार्यक्रम असताना देखील त्यांनी मला एक तर परमिशन दिली हा कार्यक्रम करायची की नाही, कारण मी पण एक IMAचा कार्यकर्ताच आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं हेजिटन्सी होती हा कार्यक्रम करताना, पण आय हॅड नो ऑप्शन. म्हणून मग मी ऑफिस बेअरर्सला म्हटलं की बाबा मला तुम्ही एक स्पेशल सिच्युएशनमध्ये ही परमिशन द्या, आणि दॅट वॉज ग्रँटेड. आणि म्हणून मी हा कार्यक्रम इथे करू शकतोय. नाटक आहेच तिकडे चालू, तर एकाच दिवशी IMAच्या 2 ॲक्टिव्हिटीज चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या व्यतिरिक्त फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीनी माझ्या एका शब्दाखातर हा हॉल फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे या कार्यक्रमाला. त्याच्यामुळे त्यांचेही खूप खूप धन्यवाद. उदय बोधनकर सरांनी एका माझ्या निमंत्रणावर ते आले या कार्यक्रमाला. सागर खादीवालाजींना मी अप्रोच झालो, आमचे मित्र डॉक्टर विजय उपाध्यायांच्या थ्रू. तर त्यांच्याबद्दल मी तसंही खूप आधी ऐकलं होतं, पण त्यांनी इतक्या पटकन हो म्हटलं, सो थँक्स टू हिम ऑल्सो. शेफाली युनिटचे प्रभाकर आंबोणे आणि वत्सल काकू हे तर सतत माझ्या पाठीशी असतात. कुठलाही कार्यक्रम करायचा तर ते बोथ ऑफ देम आर ऑलवेज देअर. रंजन कला मंदिराचे संजय पेंडसे यांचं मी टेक्निकल याच्यासाठी प्रत्येक याच्यासाठी सपोर्ट नेहमी घेतच असतो. तर अशा रीतीने इथे ज्या संस्था आहेत, विदर्भ साहित्य संघाचेही विलास मानेकरांना मी फोन केला तर त्यांनी लगेच मला म्हटलं की बाबा नाही, आमचा पूर्ण सपोर्ट आहे या कार्यक्रमाला म्हणून. तर मला असं वाटतं की हे कार्यक्रम आपण चांगल्यात चांगला मी आज प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण त्याच्याही आधी मला कार्यक्रमाचं यश याच्यात दिसतंय की माझ्याशी इतके लोक जुळलेले आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळी प्रेक्षक मंडळी, माझी सुहृद मंडळी जी कोणी इथे आलेली आहेत, त्या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि आता मी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सूत्रसंचालक भाग्यश्रीकडे. थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा.
कसं आहे, कार्यक्रमाला उशीर झाला आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण औपचारिकता पूर्ण करू. पण ही औपचारिकता पूर्ण करणं देखील तितकंच आवश्यक आहे, कारण या सगळ्या सहभागी संस्थांशिवाय, या सगळ्या जवळच्या या मंडळींशिवाय कुठल्याही कार्यक्रमाचं यश त्यांच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे हे देखील तितकंच आवश्यक आहे, हा देखील तितकाच आवश्यक भाग आहे. डॉक्टर प्रशांत भांडारकर सरांना मी विनंती करते की त्यांनी रमेश काका अंबईकरांबद्दल आपल्याशी बोलावं. रमेश अंबेकर सरांबद्दल बोलण्याची सुवर्ण संधी मला दिली, त्याबद्दल अभिजीतचे धन्यवाद. कैलासवासी पुरुषोत्तम धारवेकर मास्तरांनी नागपूरची व मुंबईची रंगभूमी गाजवून नोकरीनिमित्त मुंबईला प्रस्थान केले. 1970-72चा तो काळ असावा. त्यानंतर रंजन कला मंदिराची धुरा मात्र रमेश अंबेकर यांनी सांभाळली. प्रतिभेचे धनी असल्याने प्रायोगिक रंगभूमीकडे अंबेकरांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यावेळी मुंबईला छबिलदास ही मुवमेंट सुरू होती. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, विजय तेंडुलकर, विजय मेहता आदींनी महत्त्वाची भूमिका यात पार पडली आणि अंबेकरांनी विजय मेहता यांचं शिबिर मुंबईला पूर्ण केलं होतं आणि त्यांचा आवडता विद्यार्थी म्हणून त्यांनी मान मिळवला होता. एक दिग्दर्शक म्हणून रमेश अंबेकर यांनी रंजन कला मंदिरद्वारा नागपूर रंगभूमीवर पाय रोवण्यास सुरुवात केली आणि पारंपरिक रंगभूमीवरील नाट्यसंहितांना फाटा देऊन नवीन आशयगर्भ साध्या सेटवर व निळा पडदा लावून नाटकांना सुरुवात केली. शिवाय त्यांनी 1982-83 साली मास्टर ऑफ फाईन आर्ट्स ही पदवी पण घेतली. तर दिशा दाखविणारे ते दिग्दर्शक होते. त्यांचे महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात त्यांच्या नाटकांना नेहमीच खूप गर्दी असायची. चेतना चिंतामणीचे गावं, एक होती शारदा, बखर एका गावाची, सगळीच फुलं हरवून गेली यासारखी एकापेक्षा एक नाट्यप्रयोग त्यांनी सादर केलेत. ग्रॅज्युएट हे त्यावेळेचे उल्लेखनीय नाटक. चेतना चिंतामणीचे गाव स्पर्धेद्वारा मुंबईला फायनलसाठी पोचलं. त्यावेळेस एक घटनेचा उल्लेख करायला हवा. मुंबईच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी म्हणजे रंगीत तालमीच्या दिवशी एक नट श्री अरविंद पुराणिक यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि डॉक्टर श्रीराम लागू त्या रिहर्सल पाहायला आले होते. त्यांनी लगेच मदत करून त्यांना ॲडमिट केलं. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता एक नट नाही आहे, त्यांचा रोल कोणी करायचा, तर सगळे टेन्शनमध्ये आले. अंबेकर काका स्वतःला काही फार चांगला नट समजत नसे, पण तालमी दरम्यान अंबेकरांचं पूर्ण नाटक त्यामुळे वेळेवर प्रयोगासाठी ते 2 तासात उभे राहिले, 2 तालमीत उभे राहिले आणि प्रयोग अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. इतका की दारवेकरांनी एक नट म्हणून सुद्धा त्यांची पाठ थोपटली आणि नाटकाला पारितोषिक पण प्राप्त झालं. अभिजित म्हणाले त्याप्रमाणे दिग्दर्शक हा अष्टपैलू खेळाडू असावा लागतो. संगीत, नृत्य, चित्र, नाट्य या सर्व कलांची त्याला जाण हवीच, तर तो प्रभावीपणे काम करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे अंबेकर काका. अभिजितनी सांगितल्याप्रमाणे त्यांना संगीतात रुची होती. गझलांची त्यांची आवड त्यांनी सांगितली. त्यांचे आवडते गझल गायकही सांगितले. त्यांचा आवाजही छान होता. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, किसी नजर को तेरा इंतजार आज भी है वगैरे गझल ते म्हणायचे. आणि मी त्यांचं एक नाट्य शिबिर अटेंड केलं होतं. तर गझल गायकीचा आणि त्यांचा नाटकात डिक्शनवर फार भर असे, ज्या सगळ्यांनी त्यांच्याबरोबर कामं केली आहेत, की स्पोकन वर्ड हा कसा नटाने डिलिव्हर करावेत, तर त्याच्यासाठी त्यांनी या गझलचं उदाहरण दिलं की तो बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, ज्या पद्धतीने तो म्हणायला पाहिजे, तो कसा म्हणायला पाहिजे, त्यावरनं तुम्ही डिक्शनचं तुम्ही शिकायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आणि स्पेशालिटी म्हणजे नाटकाची कंपोजिशन्स, की कुठल्याही अँगलनी तुम्ही ते नाटक पाहत असाल तरी त्याचा एक फोटोसुद्धा छान यायला पाहिजे आणि ते कंपोजिशन एक सुंदर दिसलं पाहिजे, याबद्दल सुद्धा त्यांचा एक हातखंडा होता. त्यामुळे आणि डिक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी अनेक दिवस फक्त नाटकाची वाचनं व्हायची. म्हणजे तुम्ही उभ्यानं तालमी करण्याच्या आधी अनेक दिवस, म्हणजे काही लोकांना कंटाळा येईल इथपर्यंत ते डिक्शनवर भर द्यायचे आणि मग नंतरचं जे उभ्याने तालीम व्हायची ते सुरळीतपणे व्हायची, याबद्दल काही दुमत नाही. स्पर्धेव्यतिरिक्त काही त्यांनी अजून सुंदर नाटकं दिग्दर्शित केली. उदाहरणार्थ विनोदी नाटक सभ्य गृहस्थ हो, यात अजित दिवाळकर, जयंत पाचपोर यांची कामं छानच झाली होती. रंगसावल्या हे
धोवी देशपांडे यांची प्रदक्षिणा या कथेवर नाटक आंबेकरांनी फारच सुंदर बनवलं होतं. एक मी त्यांचं नाटक पाहिलं होतं, वाजे पाऊल आपुले. त्यांनी ते दिग्दर्शितही केलं होतं. त्यांच्या ॲक्टिंगबद्दल जर म्हणायचं झालं तर त्यात त्यांनी मुख्य भूमिका केली होती. जो मेल प्रोटॅगनिस्ट होतो त्याला अंजाना पेक्टोरिस नावाचा तो सांगतोय मला रोग झालेला आहे. तर ते नाटक त्या नाटकात आंबेकरांनी खूपच छान कामसुद्धा केलं होतं. त्यांनी बसवलेलं युद्धविराम स्पर्धेत चांगलंच गाजलं. प्रभाकर आंबोडे, अजित दिवाडकर, डॉक्टर सुनील पारसे, मृणाल पुराणिक, मधु जोशी व सुरेश घड्याळ पाटील यांच्या भूमिका रसिकांना मनात भरल्या होत्या. मेहनत अर्थात सरांची होती आणि मुंबईला नाट्य पारितोषिक सुद्धा या नाटकाला मिळालं. तसेच प्रेषितांची व्यक्तिटे सँडो या नाटकाला सुद्धा मुंबईत पारितोषिक मिळालं. तर हा नाटकाचा असा आंबेकरांचा प्रवास त्यांच्या कुटुंबियांनी जवळून पाहिलेल्या अभिजितने त्यांचं उदाहरण समोर ठेवून तो सुद्धा कला क्षेत्र नाट्य क्षेत्रात खूप उल्लेखनीय काम करतोच आहे. आंबेकर सरांची आई आणि आमच्या आंबेकर काकू चित्राताई यांचा सुद्धा सतत सहयोग या त्यांच्या परिपूर्ण नाट्य प्रवासाचे मर्म आहे. आता त्यांच्या हाताकडून गेले अनेक नट इथे बसलेले आहेत. अनेक नट त्यांच्यासारखे आपल्यासोबत आता नाहीत, ते हयात नाहीत. मी फक्त नावं उल्लेख करतो. कैलासवासी अजित दिवाडकर, नरेश जोशी, काका चौरे, सुनील पारसे, ॲडव्होकेट प्रियदर्शन माळखोलकर, श्रीमती दिवेकर, जयंत पाचपोर, शंभू गणफुले आणि कलाधर रानडे हे लोक आपल्यासोबत आता नाहीत. पण अनेक लोक सध्या आपल्यासोबत आहेत. प्रभाकर आंबोणे, विनय वैद्य, मृणाल पुराणिक, श्रद्धा तेलंग, महेश पातुरकर, सुरेश घड्याळ पाटील वगैरे, विनोद इंदुरकर हे अनेक मंडळी आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्या घरच्या मंडळींनी सरांचा अमृतोत्सव फार जोरात सादर केला होता. त्यांचे लाडके प्रभाकर आंबोणे, त्यांना रमेश भैया म्हणत असे, आणि त्यांनी नटसम्राट करवून घेतलं प्रभाकरांसोबत. हे त्यांना एक त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला होता. तर आता मी काही कलाकार नाही. वास्तविक मी अनेक कलांमध्ये शिरण्याची धडपड खूप केली, नाटकात, गाण्यात, सगळ्यात. पण शेवटपर्यंत कलेशी माझा कच राहिला, म्हणजे कट्टी, कुठली कला जमण्यात. पण तरीसुद्धा मला अभिजितनी ही संधी दिली, कारण माझ्यापेक्षा अनेक योग्य मंडळी इथे बसलेले आहेत जे सरांचा परिचय जास्त चांगल्या पद्धतीने करू शकले असते. पण मी एक तर त्यांच्या हाताखाली मी नाट्य शिबिर केलं. एक छोटीशी भूमिका एका महंत नाटकात त्यांच्यासोबत केली होती. पण संजय पेंडसेंमुळे रंजन कला मंदिरात मी प्रवेश केला. अभिजित MBBSला आल्यापासून अभिजितचे बाबा म्हणून माझी त्यांची ओळख झाली. माझी पत्नी अंजू, तिचे वडील श्री प्रभाकर चांदेकर हे सुद्धा त्यांचे घनिष्ठ मित्र होते. तर त्यांच्यामुळे अशा अनेक गोष्टींमुळे मी अनेक संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊन बसायचो, गप्पा मारायचो. आता काय, डॉक्टरनी थोडंसं जरी नाटकात काम केलं तर डॉक्टर मंडळीमध्ये म्हणतात अरे हे नाटक मी काम करताय. आणि नाट्य क्षेत्रात अरे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध, म्हणजे कुठेच विशेष काही नाव होत नाही. डॉक्टरांमध्ये कलाकार म्हणून खूप मोठं कोणी म्हणत नाही, आणि कलाकारांमध्ये त्यांना डॉक्टर म्हणून थोडंसं कौतुक असतं, एवढंच. तर पण माझे पर्सनल संबंध खूप त्यांच्याशी जवळचे होते. एकदा झालं असं की अभिजितशी माझा संबंध 1988 मध्ये पहिल्यांदा आला होता. मला नाटकात कोणी काम करायला द्यायचं नाही म्हणून मी शेवटी रोल मी नाटकच डायरेक्ट करतो म्हणून मी नाटक डायरेक्ट केलं, आणि अभिजितने त्याच्यात काम केलं होतं. वटवट सावित्री नावाचं रत्नाकर मतकरींचं ते नाटक होतं. आणि अभिजितचे बाबा आणि मग माझे सासऱ्यांचे मित्र असे, आणि मग एवढे मोठे दिग्दर्शक आमचं नाटक पाहायला आले. नंतर ते स्टेजवर भेटायला आले. मला वाटलं खूप कौतुक करतील, त्यांचा मुलगा पण नाटकात आहे, त्यांच्या मित्राचा जावई पण नाटकात आहे, दिग्दर्शन केलं. तर त्यांनी फक्त एवढं म्हटलं की नाटकाला गती होती. तर मी तर एकदम खुश झालो. म्हटलं मी एवढं मेहनतीनं, मग बाकीच्यांनी सांगितलं नाही रे ते त्यांना त्यांची तारीफ करण्याची त्याची पद्धत आहे, म्हणजे त्यांना आवडलं असेल म्हणून तेवढं तरी बोलले ते, नाही तर तेवढं सुद्धा त्यांनी म्हटलं नसतं. तर अशी माझी त्यांच्याशी ओळख, माझी त्यांच्याशी संबंध, आणि थोडक्यात त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल परत एकदा अभिजितचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वा, खूप छान आठवणींना सुद्धा उजाळा दिला आहे डॉक्टर प्रशांत भांडारकर सर. खूप खूप धन्यवाद.
सर म्हणाले की मी सगळ्या याच्यात जाण्याचा प्रयत्न करतो, पण मला काही ते जमलं नाही. पण मागच्याच वर्षी IMA तर्फे जे नाटक झालं होतं शांतेचं कार्ट, संजय पेंडसे सरांनी दिग्दर्शित केलेलं, त्यात आपल्यापैकी काही जणांनी ते नाटक पाहिलं. अतिशय उत्कृष्ट अशी सरांनी, तुम्ही घड्याळ पाटील सर पण म्हणतात आहे, अतिशय उत्कृष्ट तरुण मुलाची भूमिका सरांनी लीलया पार पाडली होती त्यामध्ये. त्याच्यामुळे मोठा कलाकार जो असतो ना, तो खरोखर विनम्र असतो आणि तो कायम असाच म्हणत असतो की मला काही हे जमलं नाही. आणि डॉक्टरांचं जास्त कौतुक केलं जातं. पण खरं सांगते सर, आम्ही कलाकार मंडळी जी काही नाटकाला नेहमी येतो, IMAचे नाटक, आता कालचंही नाटक मी जे बघितलं, मागच्या वर्षीचं नाटक, याआधी अभिजित दादासोबत वराडी माणसंच्या वेळेला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून होती, तर मनापासून सांगते की अतिशय तन्मयतेने तुम्ही सगळे लोक, ही जी प्रोसेस असते ना, आमच्यासारख्या, मी एक नाट्य कलाकार पण आहे, प्रयत्न करते, तर आमच्यासारख्या कलाकारांना अगदी जवळून बघण्यासारखी ही प्रोसेस असते तुमची. त्यामुळे हा तुमचा अतिशय नम्रपणा आहे की तुम्ही म्हणता मला काही आलं नाही, पण अतिशय उत्कृष्ट सरांनी ती भूमिका पार पाडली होती. यापुढे कार्यक्रमामध्ये डॉक्टर अंजली भांडारकरांना मी आमंत्रित करते. कलाकारांची ओळख त्या करून देतील. डॉक्टर सागर खादीवाला, आजचे जे साहित्यिक सहभाग ज्यांचा आहे, आणि श्री प्रसन्न जोशी यांची ओळख अंजुताई. धन्यवाद भाग्यश्री. नमस्कार. हमारे सभी अजीज दोस्तों का फिर से एक बार स्वागत करती हूँ. दोस्तों, कविता का जन्म दिल से होता है, लेकिन गजल का रूह से. दिल कभी न कभी तो रुक जाता है, लेकिन रूह कायम रहती है कायनात में. यही तो फर्क है प्यार और इश्क में भी. एक शाम क्या चीज है, सारी जिंदगी गजल के नाम हो जाए तो भी कम है. आज के इस कार्यक्रम में हमारे साथ शरीक हो रहे हैं जाने माने गजलकार डॉक्टर सागर खादीवाला. बड़ी हस्तियों का परिचय चंद अल्फाजों में करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है, लेकिन मैं चंद लफ्जों में उनका सहारा लेकर कोशिश जरूर करूंगी. समाज की नजर से देखा जाए तो आप उच्च विद्या विभूषित हैं. आपने MA BEd और पत्रकारिता विषय में बैचलर ऑफ जर्नलिज्म किया है. अपनी राष्ट्रभाषा हिंदी विषय में आपने डॉक्टरेट भी प्राप्त किया है. और पूरी कायनात की नजर में देखा जाए तो आप एक गजलकार हैं. आपकी प्रतिभा के आविष्कार अनेक हैं, जैसे गजल, दोहे, हाइकू, व्यंग्य, कणिका, वैचारिक आलेख इत्यादि. आप स्वयं एक कुशल मंच संचालक भी हैं. आपने धर्मयुग, मुक्ता, आशीर्वाद, सृजन, नवभारत, लोकमत समाचार आदि सुपरिचित पत्रिकाओं द्वारा 400 से अधिक लेख एवं काव्य रचनाएं प्रकाशित की हैं. गजलों का ताजमहल, मोम की मीनार, हाइकू, हर सफ एक फलसफा, काव्य कथा आलेख, ऐसी 5 जानी मानी पुस्तकें आपके द्वारा प्रकाशित हुई हैं. विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, यशवंतराव चौहान प्रतिष्ठान, ऐसी सुप्रसिद्ध संस्थाओं में आपने कई उच्च पदों पर कार्य किया है. आपको आकाशवाणी के प्रतिष्ठित सर्वभाषा राष्ट्रीय कवि सम्मेलन में कई बार आमंत्रित किया गया था. अंतरराष्ट्रीय हिंदी कवि सम्मेलन वर्धा में आपने काव्य पठन किया था. टेलीफिल्म दिशा और कफन में आपने अभिनय जो किया था वो उसे बहुत सराहा गया था. आम जनता में हिंदी भाषा के प्रति आकर्षण, प्रचार एवं प्रसार के उद्देश्य से आपने उल्लेखनीय काम किया है. नागपुर विश्वविद्यालय के BCom के पाठ्यक्रम में आपकी कविता देशभक्ति की स्याही, इसे शामिल किया गया है. यह एक बहुत गौरवपूर्ण बात हमारे लिए है. पिछले 5 वर्षों से विदर्भ साहित्य सम्मेलन की लोकप्रिय कार्यक्रम श्रृंखला संवाद का संयोजन एवं संचालन आप सफलता से कर रहे हैं. आपको कई महत्वपूर्ण प्रतिष्ठित एवं पुरस्कारों से, सम्मानों से नवाजा गया है. उनमें से कुछ पुरस्कारों का मैं यहाँ जिक्र करूंगी. पद्मश्री अनंत गोपाल शेवड़े हिंदी सेवा पुरस्कार, राम गोपाल माहेश्वरी स्मृति साहित्य सेवा पुरस्कार, नवरत्न पुरस्कार, विदर्भ गौरव पुरस्कार, खासदार सांस्कृतिक महोत्सव पुरस्कार, प्रकाश देशपांडे कुशल संगठक पुरस्कार, विदर्भ सेवा समिति गौरव पुरस्कार इत्यादि. ऐसे मशहूर गजलकार आज हमारे इस कार्यक्रम में शामिल होने जा रहे हैं. ये हमारी खुशकिस्मती है और तहे दिल से हम आपके हमेशा
शुक्रगुजार रहेंगे। धन्यवाद। प्रसन्न जोशींची ओळख करून द्यायचं म्हणजे जरा कठीणच आहे। एक शाम गझल के नाम म्हणण्यापेक्षा एक शाम प्रसन्न जोशी के नाम म्हटलं तरी मुळीच अतिशयोक्ती होणार नाही। प्रसन्न गजाननराव जोशी हे नाव समस्त गझल प्रेमींना ओळखीचंच नव्हे तर जिव्हाळ्याचं आहे। श्री जोशींनी संगीत विषयात MA केलंय, शिवाय शास्त्रीय संगीतात ते विशारद आहेत हे सांगण्याची काहीच गरज नाही। ऑल इंडिया रेडिओचे अ श्रेणीचे ते कलाकार आहेत। जनाब अकील अहमद यांचे ते शागिर्द आहेत। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर त्यांनी गझल गायनाचे अनेक सुमधुर कार्यक्रम पेश केले आहेत। त्यातील प्रमुख कार्यक्रमांचा उल्लेख करायचा म्हटलं तर खजाना फेस्टिवल मुंबई, तरन्नुम फेस्टिवल हैदराबाद। थोडक्यात सांगायचं तर बस नाम ही काफी है, प्रसन्न जोशी। खूप खूप धन्यवाद डॉक्टर अंजली भांडारकर, थँक्यू सो मच। यापुढे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते चित्राताई अंभईकर यांना। अंभईकर काकूंना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं। डॉक्टर उदय बोधनकर सरांचं स्वागत करण्याकरता मी अंभईकर काकूंना निमंत्रित करते। जास्त पेशंट जर का त्यांनी केलं असेल तर खादीवाला सर होमिओपॅथ फिजिशियन आहे ते राहिलेलं। आय एम क्लोजली माझे सगळे पेशंट जे चिकनगुनियाचे होते आय यूज टू रेफर टू हिम अँड यूज टू क्युअर देम। सॅल्यूट सर, सलाम सर। आणि तुझ्या बाबांबद्दल मी नाटकात काम करायचं मेडिकल। आय वॉज कल्चरल सेक्रेटरी ऑफ GMC नागपूर आणि तिथे मी नाटकात काम करायचं। तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं मध्ये काम केलं आहे। त्याला किशोर कुलकर्णी आणि तुमचे वडील हे यायचे आहेत, तर माझा संबंध तुझ्या फॅमिलीशी तसा आहे ॲज अ पेडियाट्रिशियन। थँक्यू। धन्यवाद सर। धन्यवाद काकू। धन्यवाद काकू। ज्या संस्थांचा सहयोग आम्हाला या कार्यक्रमाकरता मिळाला त्या संस्थाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आता आपण करणार आहोत। सहभागी संस्था आहेत सप्तक, विदर्भ साहित्य संघ, शेफाली युनिट, रंजन कला मंदिर, फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर। माझ्या हातून एक मगाशी बोलता बोलता थोडीशी राहून गेली आणि त्याच्याबद्दल मला हे डॉक्टर उदय गुप्ते सर आणि डॉक्टर प्रदीप राजदेरकर सर यांनी म्हणजे सुरुवातीपासून ह्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये ते राहिले आणि म्हणजे सप्तकचा सहभाग जो आहे तो यांच्यामुळेच आहे बेसिकली। तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद सप्तक संस्थेला। हां, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर मंजुषा गिरी मॅडम आणि डॉक्टर प्राजक्ता कडुसकर, हा दोघी पण। फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे तेलंग साहेब आणि श्री सुभाष मंडलेकर। आणि श्री तिजारे पण, त्यांनी खूप धावपळ केली आजच्या कार्यक्रमासाठी।
नाही, थोडस इकडे तोंड करून उभे राहा म्हणजे फोटो येतील. कोण नाही तर फोटो नाही येत. कोण? नाही. नाव घेऊन घे. आले का? विदर्भ साहित्य संघातर्फे दाते सरांना आणि विलास मानेकरांना निमंत्रण दिलं होतं. मला असं वाटतं ते आले होते पण कुठेतरी इकडे तिकडे गेले असतील. आहेत का दाते सर? नाही. अच्छा, बरं. चहा घ्यायला वगैरे गेले असतील, त्यांना देऊ आपण परत. शेफाली युनिट तर्फे श्री प्रभाकर आंबोणे आणि सौ वत्सला आंबोणे. रंजन कला मंदिरातर्फे सध्या अतुल कुलकर्णी आहेत का? नाही, बर. आणि मग आता नाही, सेनड पण नाही. कोणाला बोल? संजय पेंडसे आणि सुरेश घड्याळ पाटील. हा, संजय पेंडसे आणि सुरेश घड्याळ पाटील. सर्व मान्यवरांना खूप खूप धन्यवाद. काकूंना विनंती की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं. ऑर्गनायझिंग कमिटीचा सत्कार, कलाकारांचा, वादकांचा सत्कार अजून राहिला आहे, परंतु तो कार्यक्रमाचा पूर्वार्ध झाल्यानंतर मध्यंतरात आम्ही घेणार आहोत. तर आता आपण ज्याची आतुरतेने वाट बघत आहात, आता लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमाचा पूर्वार्ध साहित्यिक सहभाग डॉक्टर सागर खादीवाला सरांना मी इथे आमंत्रित करते. धन्यवाद. डॉक्टर सौ अनुराधा रिधोरकर मॅडम आणि ईशा अंभईकर यांनाही मी मंचावर आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करावी. प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी मी सगळ्यांना विनंती करते की आपापला भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल कृपया शांतता मोडवर ठेवावा. खवातीन ओ हाजरात, मौजूदे मेहमान, देवियों, सज्जनों और मेरे प्यारे दोस्तों, आदाब. मैं डॉक्टर अनुराधा रिधोरकर और डॉक्टर ईशा अंभाईकर आज की इस सुरीली, रंगीली, अनोखी शाम गजल में आपका तहे दिल से स्वागत करते हैं. श्रेष्ठ रंगकर्मी रमेश जी अंभईकर के पवित्र स्मृति को नमन करके हम आज के इस प्रोग्राम का आगाज करते हैं. तो दोस्तों, आज हम आपको लेके जा रहे हैं एक ऐसी दुनिया में जो नफरत के शोर से दूर और फितरत से हुस्न से भरी हुई है. दोस्तों, जी हाँ, ये दुनिया गजल की दुनिया है जो हर दम एक नया पैगाम लाती है. इस सफरनामे की शुरुआत हम करने जा रहे हैं सुप्रसिद्ध कवि गजलकार सागर जी खादीवाला के साथ. इनकी ऑफिशियल इंट्रोडक्शन तो अंजलि ने दी है, बट चंद लम्हों पहले या कुछ प्रोग्राम शुरू होने के कुछ मिनट पहले हम लोग इनसे बातचीत कर रहे थे और फिर मैं ये कहने के लिए मजबूर हूं कि सागर जी एक ऐसे शख्सियत का नाम है जो अल्फाज के जरिए जज्बात
का इजहार करते हैं। वो सिर्फ अल्फाज के खिलाड़ी ही नहीं बल्कि एक ऐसा हासिले फिक्र है जो जिंदगी के गहरे एहसास को शायरी की शक्ल में बयान करते हैं। बिलीव मी, वंस ही स्टार्ट्स टॉकिंग it will directly enter into your heart and you will enjoy। तो दोस्तों आइए इस शानदार सफर का हिस्सा बनिए और गजल की इस हसीन बेहतरीन दुनिया को खुशमदीद करिए। तो सागर जी, अगर आपकी इजाजत हो तो हम ये सफरनामा शुरुआत करते हैं। जब अभिजितनी जेव्हा मला सांगितलं की गझलचा प्रोग्राम आहे, मी त्याला तेच सांगितलं माझा आणि गझलचा फार काही संबंध नाहीये रे। मग तर तो म्हणाला मग तू करच, आणि त्या मिनिटानंतर आम्ही गझल वाचायला सुरुवात केली। आतापर्यंत असंच वाटायचं गझल म्हणजे सिर्फ उर्दू, और जैसे जैसे इसके बारे में हम लोग पढ़ते गए तो बहुत सारी इंफॉर्मेशन मिलने लगी और सच में हम गजल के प्यार की शुरुआत हो गई। तो पहले ऐसे लगा था गजल यानी उर्दू, गजल यानी अरेबिक, फिर बाद में पता चला कि ये पर्शियन भी है। बाद में किसी ने बोला हिंदुस्तान और पाकिस्तान में भी गजल बहुत फेमस है। तो सच पे सच्चाई क्या है सागर जी? गजल की शुरुआत के बारे में आप हमें थोड़ा सा। शुक्रिया अनुराधा जी। आपकी बात का जवाब दूं उसके पहले दो शब्द। सबसे पहले तो मैं प्रखर क्रांतिकारी तात्या टोपे, जिनके इस नाम पर यह भवन निर्मित है, उनको अपने श्रद्धा सुमन अर्पित करता हूं। नागपुर यह कलाकारों की उपजाऊ भूमि रही है। उसी भूमि के एक जगमगाते नक्षत्र नाट्यकर्मी स्वर्गीय रमेश अंभईकर, जिनके नाम पर मौजूद फाउंडेशन द्वारा आज ये कार्यक्रम उनके सुयोग्य सुपुत्र डॉक्टर अभिजीत ने आयोजित किया है, उनको मैं साधुवाद देता हूं। इसके साथ ही साथ इनसे आज के हमारे प्रमुख अतिथि, हमारे बड़े बचपन वाले मित्र कह सकते हैं, कॉलेज लाइफ वाले, डॉक्टर उदय बोधनकर जी, डॉक्टर राजदेरकर जी, उसके साथ में तमाम संलग्न संस्थाएं, और आज जो मुझसे बात कर रही हैं अनुराधा जी और डॉक्टर ईशा जी, इन सभी को मैं नमन करता हूं। और अब आपकी बात का जवाब होता यह है कि मेरे घर में एक महिला है साहब, मैं कभी उनकी बातों का जवाब नहीं दे पाया आज तक। आज ये दो महिलाओं के बीच में ईश्वर मेरी रक्षा करे और आप लोग भी दुआ करें कि मैं यहां बात ठीक ठाक से कर सकूं। तो इन्होंने पूछा है गजल के बारे में। बहुत सारे लोगों को गजल का जो उद्गम केंद्र है उसके बारे में अलग अलग प्रकार की जानकारी है, लेकिन वास्तव में गजल का जन्म अरब में हुआ। अरबी भाषा में प्रथम गजल अरबी से होती हुई फिर ये फारस यानी वर्तमान ईरान, और ईरान की भाषा फारसी यानी पर्शियन, और पर्शियन से होती हुई हिंदुस्तान में आई, उर्दू में आई, उर्दू के जरिए हिंदी में आई, और फिर भारत की तमाम भाषाओं में गजल कही जा रही है। और बड़े अच्छे अच्छे गजलकार इस कठिन विधा में अपना कलाम लिख रहे हैं और लोगों को चमत्कृत कर रहे हैं। हमने देखा था कि अमीर खुसरो, फिर बाबा आदम, मीर गालिब, जिगर मुरादाबादी, और अंत में फिल्मों में शामिल हुए गजल मजरू सुल्तान परी, साहिर लुधियानवी और शैलेंद्र। तो ये गजल का प्रवास शुरू से अभी तक, इसके बारे में आप क्या कहें? नहीं, हिंदुस्तान में जो गजल शुरू हुई है वो तो जैसे ही उर्दू में आई है वहां से, और कई नाम, कोई एक आध नाम नहीं, ये तो बहुत नए नाम हो गए जो जिगर मुरादाबादी वगैरह, ये तो अभी मॉडर्न एज के हैं इनसे। और गालिब के नाम ले लीजिए या ज़ौक का नाम ले लीजिए, या उनके भी पहले बहुत सारे लोग, बड़े अच्छे अच्छे दाग साहब भी हो गए। एक से एक गजलकार आए और अपने ज़माने के विचारों के मुताबिक, उस ज़माने की प्रचलित भाषा के मुताबिक, क्योंकि उस ज़माने की जो उर्दू थी और आज की उर्दू में काफ़ी फ़र्क आ गया है प्रचलन के साथ, भाषा तो वही होती है। उन्होंने अपनी बातें कही और गजल को बहुत मकबूल बनाया, इतना मकबूल बनाया कि उनको गुजरे हुए 100 साल हो गए, लेकिन उनके शेर अभी भी लोगों के दिमाग में मौजूद है। आपसे ये पूछना चाहती जी। हूँ
क्योंकि मैं अभी नई पीढ़ी की हूँ, न्यू जनरेशन से हूँ, तो मेरा सवाल ये है कि नई पीढ़ी की जो गज़लें हैं क्या वो अपनी क्लासिकी जड़ों से दूर जा रही है या फिर उनमें कोई एक नया आयाम जुड़ रहा है? ये बड़ा अच्छा प्रश्न आपने पूछा है और आपने एक अच्छा शब्द यूज किया, क्लासिकी। तो यहाँ तो बहुत लोगों को मालूम नहीं होना कि क्लासिकी क्या होती है। दरअसल गजल की एक शैली हुआ करती है, एक तत्कालीन मानसिकता हुआ करती है। गजल शुरू में आई जब अरबी में थी तो जुड़ी हुई थी, कसीदा बोलते हैं, यानी किसी की बढ़ाई करना, तारीफ करना, कसीदा। कसीदाकारी से जुड़ती हुई जब गजल पर्शियन में पहुंची तो इसने इश्क और आशिकी का नाम ले लिया। वहां से हिंदुस्तान में आई, यहाँ पर भी अधिकतर गजलें जो चलती रही इश्क और मुश्क के बारे में। बाद में जैसे जैसे समय बदलता गया, देश का वातावरण, लोगों की मानसिकता बदल गई, तो गजल में भी परिवर्तन होने लगे। इश्क के अलावा गजल ने सूफीज्म को छुआ, जब अमीर खुसरो जैसे लोग हुआ करते थे। उसके बाद में गजल में कहीं ना कहीं जब स्वाधीनता की एक क्रियाशीलता शुरू हुई तो गजल ने राजनीति को भी छुआ, क्रांति को भी छुआ, लोगों की भावनाएं और अधिक जागृत कर सके, इसमें भी गजल ने अपना योगदान दिया। और लगातार उसके बाद में एक नया ट्रेंड आया, हिंदी में एक दुष्यंत कुमार हुए, उन्होंने बिल्कुल नई दिशा दी। वो असल में जब इमरजेंसी आई तो दुष्यंत कुमार की गजलों ने इश्क मुश्क को छोड़कर एक नई चीज को अपनाया, उसमें वर्तमान दिशा का वर्णन करना। और उस समय ये हो रहा था कि सरकार, हाँ आमतौर पर हमेशा होता है, तब भी हो रहा था कि सरकार के विरुद्ध कोई बात नहीं की जा सकती, लेकिन दुष्यंत कुमार ने ऐसे शब्दों में और इस प्रकार बात की कि वो लगे भी नहीं कि जैसे उस समय जयप्रकाश नारायण थे, एक दिशा दे रहे थे। तो उन्होंने तब लिखा कि एक बूढ़ा है मुल्क में, या यूं कहो अंधेरे कमरे में रोशनदान है। बाद में उन पर बाकायदा सरकारी एजेंसियों ने जो दबाव डाला तो उन्होंने कहा नहीं, मैंने जयप्रकाश नारायण के बारे में नहीं कहा था, मैंने तो ये विनोबा भावे के लिए कहा था। तो वो ऐसा हुआ और बहुत सारी उनकी गजलें हो गई है, पीर पर्वत से पिघलनी चाहिए, इस इमारत से, इस हिमालय से भी कोई गंगा निकलनी चाहिए वगैरह, बहुत सारी बातें कही और एक दिशा देने की कोशिश की। और उस जमाने में उनकी गजलें और पूरा गजल के जो नियम होते हैं, जो उसकी मात्राओं की छंदबद्धता होती है, उस पे चलते हुए दुष्यंत कुमार ने कही। दुष्यंत कुमार ही है जिनके कारण आज हिंदी में गजलों का इतना अधिक प्रचार प्रसार हुआ। माइक वाले भैया एक आध माइक और लाना था, वो देखते माइक इनसे लेके वहां तक जा रहा है। तो गजल पर्शियन भाषा से मिला एक बेहतरीन तोहफा है। भारत में बहुत सारे संगीत के प्रकार है, भाव संगीत है, फिल्मी संगीत है, क्लासिकल संगीत है। तो ऐसी क्या चीज है कि सागर खादीवाला जी के दिल को छू गई और उन्होंने इन सब में से गजल को चुना? नहीं, गजल तो हर एक को छू जाएंगी। अभी कल ही हमारे मित्र यहाँ बैठे हैं डॉक्टर समीर कबीर, इनके पिताजी शाहिद कबीर बहुत बड़े शायर थे, उनसे मेरी गजल पे बात हो रही थी। उन्होंने जो बताया, गजल को लोकप्रिय बनने में एक बहुत बड़ी भूमिका गजल के स्वरूप ने की है। छोटे छोटे शेरों में, दो दो पंक्तियों के शेर में गजल आती है सामने, और हर शेर अपने आप में एक कविता होती है। ये कतई जरूरी नहीं कि एक शेर का दूसरे शेर से कोई ताल्लुक हो। 7, 9 व 5 शेरों की गजल होती है, उसमें कभी कभी एक आध शेर सदियों तक लोगों को याद रह जाता है। तो जो याद रह जाता है एक शेर, वो पूरी गजल को और उसके शायर को जिंदा रखने के लिए काफी होता है। तो गजल हर कोई लिखना चाहता है, लेकिन मैं समझता हूँ गजल सबसे कठिन विधा है। हमने भी बहुत कोशिश की गजल लिखने की, थोड़ा बहुत लिखते हैं। उर्दू में तो गजल लिखी नहीं जाती, गजल कही जाती है, क्योंकि उसके बोलने के ढंग के ऊपर वो मात्राओं का अनुक्रम निर्भर करता है। तो वो एक बहुत कठिन विधा, जिसमें एक एक मात्रा को, यानी 19 प्रकार के सेट है। ये एक मात्रा 1, 1, 2, यानी छोटी छोटी बड़ी छोटी ऐसी मात्राएं, और उसके अंदर ही जब बैठती है तब गजल कहलाती है, नहीं तो कविता हो जाती है, गजल नहीं कहती। मेरे मन में जो एक सवाल आ रहा है, देखिए मुझे लगता है कि हर एक कवि और या फिर राइटर का कोई ना कोई एक प्रेरणा होती है, या फिर कोई आइडल होता है जिनसे वो बहुत एडमायर करते हैं।
तो क्या आपके जीवन में कोई है जिसे आप कवि के स्वरूप में बहुत मानते हैं या फिर नहीं, admire अरे मैडम, ये तो गजलकार ऐसे ऐसे हो गए हैं, कोई एक को चुनना ही बड़ा मुश्किल है। आप किसको, अगर गालिब को याद करोगे तो आप फिर मोमिन को छोड़ दोगे, आप फैज को याद करोगे तो जिगर को छोड़ दोगे, ऐसे बहुत सारे शेर। और हाँ, लेकिन कोई किसी किसी से आदमी प्रभावित होता है, तो चूंकि मैं उर्दू वाला नहीं हूँ, मैं शुद्ध हिंदी वाला हूँ, मेरा विषय भी हिंदी रहा है, तो मुझको जब ये दुष्यंत कुमार को जब मैंने पढ़ा तो सबसे अधिक प्रभावित किया दुष्यंत कुमार ने। और तब मैंने जाना कि व्यंग को या और भी क्रांतिकारी कोई चीज को आप उर्दू के अलावा गजल में भी कह सकते हैं। और जब भी गजल में, हिंदी गजल का जहां तक मैं जिक्र करता हूं, तो सबसे पहले मेरे ज़बान पे नाम आता है दुष्यंत कुमार। नहीं, कहा दुष्यंत कुमार के बाद में सागर खादी वाला कहाँ शेर आएगा मेरा, ये तो ऑन पब्लिक डिमांड सर एक आप सुना ही दीजिए, बहुत देर से प्रेक्षक लोग आपकी शेर या गजल सुनने के लिए बेसब्री से इंतजार कर नहीं, रहे हैं। हमने भी जो थोड़ा बहुत लिखा है ना, उसमें भी इश्क मोहब्बत की बात नहीं हुई, उसमें अपने मन की बात हुई। कैसा, जैसे एक मेरी पुस्तक प्रकाशित हुई थी मोम की मीनार, उसमें एक पहला ही पेज पे एक गजल थी मेरी, बड़े डरते हुए हमने छापा था लोगों को एक दो बार दिखाने। उसमें था कि मेरे कातिल वही निकले जिनको मैंने यार लिखा है, मेरे कातिल वही निकले जिनको मैंने यार लिखा है, सीना तो बेदाग है मेरा, पीठ पे मेरे वार लिखा है। क्या बात ये है। आज के जमाने की जो, और इसमें एक शेर, एक बहुत बड़ी बात, आप इसके पहले ही पंक्ति देखेंगे तो आपको लगेगा मैं कितनी गर्वोक्ति कर रहा हूँ, कितने अभिमान की बात। मैंने उसमें कहा है आखिरी इसमें कि सागर तुझको याद रखेगी ये दुनिया मैं लिख देता हूं, सागर तुझको याद रखेगी ये दुनिया मैं लिख देता हूं, शेर अगर मीरो गालिब सा एक भी तूने यार लिखा है, अरे, शेर क्या अगर मीरो बात गालिब सा है। एक भी। सुपर। तो बस ऐसी कुछ थोड़ा बहुत लिख लिया हमने। दोस्तों, हमने देखा कि गजल का रंग रूप कैसे बदलता गया। आशिक और महबूब के गली से निकलकर जिंदगी के शाहरों पर गजल चल पड़ी। बेशक। ये गजल का प्रवास था। वैसे ही हम लोग आपका प्रवास एज अ गजलकार जानना चाहते हैं। तो आपके लेखन की शुरुआत कब हुई और गजल की और आपका रुझान किस प्रकार हुआ? नहीं, ये तो आपकी जर्रा नवाजी है जो मुझको आप गजलकार कह रही हैं। असल में हमारी, क्योंकि मैं हिंदी भाषा वाला, तो हमारी शुरुआत तो कविता से हुई 1969 में, यानी आज से करीब करीब 56 साल पहले पहली कविता मैंने लिखी, वो अखबार में छप गई। और उसी साल 1956 में मुझको आकाशवाणी पे भी जाने का मौका मिला। उस दिन आकाशवाणी पे जाना यानी आज नेशनल टीवी पे जाने के बराबर माना जाता था। फिर लिखने लगे। एक हमारे टीचर हुआ करते थे जीपी जोशी जी, उन्होंने वो मेरी कविताएं वगैरह देखी, बोले तुम तो आकाशवाणी पे और लिखो। हमने लिखने, तो असल में एक किसी व्यक्ति का बड़ा महत्वपूर्ण काम होता है, तो वो गजानन पुरुषोत्तम जोशी, वो अगर उस समय मुझको प्रोत्साहित नहीं कर पाते तो शायद मैं गजल कहता भी नहीं। फिर अखबारों में गजलें छपने, कविताएं छपने लगी। फिर हमने बहुत सारा व्यंग भी लिखा, हास्य भी लिखा, गजल कहने की भी कोशिश की। उसके अलावा फिर हायकू, फिर दोहे, फिर क्षणिकाएं, फिर चौपाइयाँ, ये सब लिखने की कोशिश की। मंच की जहाँ तक बात है, मैं गजल सुनाने की हिम्मत नहीं कर पाता, गजल नहीं सुनाता। मेरा एक स्वरूप बना हुआ है व्यंग कवि का, व्यंग कवि और मंच संचालन, ये आम जनता के सामने प्रस्तुत होने के लिए मेरा एक रूप है। हाँ, मन के अच्छा लगने के लिए कभी कभार कुछ शेर वेर लिख लेते हैं। बट मंच संचालन आप बहुत अच्छे से करते हैं, सबने देखा है। तो कवि सम्मेलनों के मंच पर आप किस प्रकार की या व्यंग कविता प्रस्तुत करते हैं, उसकी एक झलक हम देखना चाहते हैं। नहीं, व्यंग कविता वो तो यहाँ बहुत समय निकला। हमारी कविता बड़ी लंबी लंबी होती, 15-15, 20-20 मिनट की। तो भी एक छोटा सा एक नगमा सुना ही दीजिए। नहीं तो फिर मैं एक बिल्कुल छोटा सा आपको सुनाता हूँ, जो देखिए कि बेशक वे शहंशाह है, दिलदार भी है, उम्मीद से ज्यादा देते हैं। बेशक वे शहंशाह है, दिलदार भी है, उम्मीद से ज्यादा देते हैं, पर क्या करें हम वो फकीर हैं जो खैरात भी अपनी मर्जी से लेते हैं। हम वो फकीर हैं जो खैरात भी अपनी मर्जी। बॉलीवुड में एक बुलंद आवाज की मालकिन थी जिन्होंने गजल के कदरदान रसिकों के दिलों पर बाइज्जत हुकूमत करी थी।
ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया। करेक्ट, बेगम अख्तर साहिबा। ऐसे फीमेल गजलकारों के बारे में आप क्या बताएं? नहीं, गजलकार एक अलग चीज होती है और गजल गायक, बेगम अख्तर ये गजल गायिका थी और गजलकार महिलाएं भी बहुत हुई और उस जमाने के अनुसार उन्होंने किया। आपने एक फिल्म देखी उमराव जान अदा, अपने जमाने की एक शायरा भी थी और गाती भी थी और बहुत सारी चीजें ऐसी कई महिलाएं। लेकिन उस समय का दौर था जब पुरुष भी अपनी प्रेमिका को स्त्रीलिंग में संबोधित नहीं कर पाते थे। वो आई, आप देख लेंगे एक जमाने में ये स्त्रीलिंग, वो आए, वो गई नहीं वो गए, उन्होंने कहा। और ये जब गजलकारा गजल लिखने लगी तो उन्होंने भी अपने आप को मैं जा रहा था इस प्रकार इस्तेमाल किया, मैं जा रही थी वाला शब्द, क्योंकि एक अदब होता है, उर्दू एक अदब की भाषा है तो कायम। वो तो बाद में जब एक अख्तर शिरानी नाम के बहुत बड़े शायर आए, उन्होंने पहली बार अपनी कविताओं में अपनी प्रेमिका का नाम लिया और स्त्रीलिंग में संबोधित किया। उस ऐसा तो परिवर्तन आते रहते हैं, लेकिन जो एक भाषा का एक अदब चलता है वो आज भी अदब इसमें गजल में बरकरार है। बताया था कि मोहब्बत करने वाले महबूब बहुत रहते हैं, लेकिन आशिक मिलना बहुत बहुत अलग बात है। तो ये क्या फर्क है? बिकॉज हम लोग अभी तक दोनों सेम ही समझते थे। ये बहुत अच्छा प्रश्न पूछा आपने, क्योंकि जिसको आप प्रेम बोलते हैं, मोहब्बत बोलते हैं या अंग्रेजी में लव बोलते हैं, ये तीनों एक ही श्रेणी में आते हैं। इनसे ऊपर की एक चीज होती है जिसके लिए ये अरबी उर्दू के अलावा कहीं कोई शब्द नहीं, उसका नाम है इश्क, जिसको प्रेम में डूब जाना। जैसे पूजा सभी लोग करते हैं, लेकिन जब वो पूजा और भक्ति में डूब जाए तो फिर वो मीरा बन जाती है। बस यही फर्क है इश्क में और प्यार में। जब आदमी, अच्छा उसके सामने जैसे एक समय एक सूफीज्म की बात करते हैं, आपने ईश्वर को देखा नहीं, लेकिन जो सूफीज्म में जो सूफी होता है वो अपने आप को ईश्वर की प्रेमिका मानता है, ईश्वर को अपना प्रेमी मानता है, और उसने देखा नहीं ईश्वर को, एक कल्पना है उसके मन में, और लेकिन वो इतना उसके प्रेम में या उसके भक्ति रस में इतना डूब जाता है कि हमेशा उसको इश्क की लेवल तक पहुंच जाता है। तो यहाँ चरम सीमा, इंतहा या उसकी चरम सीमा को पार की जो स्थिति है प्रेम की, वो वहां कोई चाहता नहीं हो। मीरा ने अपना जीवन समर्पित कर दिया, चाहा कुछ नहीं, यानी विष का प्याला भी पीने के लिए तैयार, चाहा कुछ नहीं, बस देना ही देना, और समर्पण जो भाव होता है वो इश्क तक ले जाता है। हेलो, मेरा ये कहना है कि आजकल के ज़माने में सब बहुत डिजिटली डिपेंडेंट हो गए हैं। आप कोई भी सोशल मीडिया देखिए, इंस्टाग्राम, यूट्यूब, उसमें 30-30 सेकेंड, 1-1 मिनट के वीडियोस आते हैं, जिनसे वजह से अटेंशन स्पैन जो हम बोलते हैं वो लोगों का बहुत कम हो गया है। बेशक। तो मेरा ये, मैं आपसे ये जानना चाहती हूँ कि इस डिजिटल युग में हम लोगों तक गज़ल उनके दिल तक कैसे पहुँचाए और उनके रुचि कैसे बनाए रखे। एक बात आपको बता दूं, किसी चीज को किसी के पास पहुंचाने की आवश्यकता नहीं, जिसमें दम होता है वो पहुंच जाती है। सदियों पहले कबीर हो गए, उस समय न तो कोई अखबार था, न कोई पत्रिका थी, न रेडियो, न टेलीविजन, न कोई दूरसंचार का माध्यम। आज भी आपको कबीर के दोहे कैसे याद है? काल करे सो आज कर, आज करे सो। किसने बोला आपको याद करने के लिए, या किसने कहा कि आप इस याद के बहुत काम आए? कुछ नहीं, ये पीढ़ी दर पीढ़ी कान और जबान से लेके चलती चली आई है और लोगों के जहन में बैठ गई है, क्योंकि उसमें वो क्षमता थी। ऐसे ही रहीम के दोहे कि रहीम अनचुप है बैठिए, देखी दिन उनके फेर, जब नी के दिन आए हैं कर लगत लागे। ये सब ऐसी गजल के कई शेर आप में से कई लोगों को याद होंगे। किसी ने कहा नहीं, इनको अच्छा लगा, इनके जहन में बैठ गया, इन्होंने याद कर लिया। तो गजल को भी, या गजल ही नहीं, किसी भी काव्य की या फिल्मी गाने, आपको कौन बोलता है कि आप याद करो? आज से 50 साल पहले की फिल्मी गाने आपको याद होंगे। कोई टीचर ने कहा आपसे, या किसी ने कहा कि नहीं ये फिल्मी गाना आप याद करो। कानों ने सुना, दिल ने उसको स्वीकार किया और वो आपके हृदय में बैठ गया। गजल भी है, कोई किसी के पास पहुंचाने की आवश्यकता नहीं है। कई भाषाओं को ऐसे ही
को लोग जीवित रखने की कोशिश, भाषाओं का धर्म ही मरना है। हर दिन कई भाषाएं समाप्त होती जा रही है, लेकिन जिसमें दम है वो जीती है। ऐसी गजल और कविता के बारे में भी अगर उसमें सचमुच में कोई बात है तो गजल आप पहुंचाइए मत। आज का जमाना तो यानी लोग ज्यादा सुनने नहीं चाहते आपको, बड़ा छोटा 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 उसमें करके तो, लेकिन जब गजल आती है और उसमें बहुत बड़ा योगदान ये संगीतकारों का, अजल और गजल गायकों का होता है, जो बड़े अच्छे ढंग से गजल को चुनते हैं। संगीतकार उसको लयबद्ध करता है और गायक उसको पेश करता है और श्रोताओं के जहन में वो बैठ जाता है और याद हो जाता है। यही चीज चाहे गजल हो, चाहे दोहा हो, चाहे शनिका हो, चाहे हायकू हो, चाहे कविता हो, उसको जीवित रखती है। और जब तक इनमें वो शक्ति है आपके अंतर्मन को छूने की, तब तक इनको पहुंचाने की आवश्यकता नहीं पड़ेगी, लोग खुद गजल तक पहुंचते चले जाएंगे। आपसे इतनी इतनी अच्छी बातें हो रही है इस मंच पर, इतनी नए नए हमें चीज़ें सीखने को मिल रही है, बट ड्यू टू टाइम कंस्ट्रेंट हमें ये इधर ही समाप्त करना पड़ेगा। बट जाते जाते मैं आपसे एक रिक्वेस्ट करना चाहूँगी कि क्या आपने लिखी हुई कोई आपके दिल में जो बहुत करीब है, ऐसी कोई कविता आप सुना सकते हैं हमें? कविता सुनाएंगे ना, ये तो बड़ा अच्छा प्रश्न है। यानी मेरे मन, इन्होंने ये नहीं कहा कोई गजल सुनाएंगे। मैं इसका दुरुपयोग करते हुए, इसका लाभ लेते हुए, मैं आपको अभी जो अंजलि ने मेरा परिचय देते हुए कहा था, एक कविता मेरी नागपुर विश्वविद्यालय के बीकॉम के कोर्स में लगी है, और ये मैं इसलिए भी सुना रहा हूं ताकि आपको याद रहे कि इस कविता को खत्म करने के लिए कोशिश की गई, पूरी कोशिश की गई। यानी आप सब जागरूक लोग हैं, आप याद करें कि कहां तक विकृतियां पहुंच सकती है समाज की। नागपुर विश्वविद्यालय की जो संपादिका किताब की पारिजात पुस्तक, उनका मुझको पत्र आया कि आपकी ये कविता मैंने पढ़ी थी, आप भेज दीजिए, कोर्स में रखना। मैंने कविता भेज दीजिए। फिर बाद में उनका पत्र आया कि वो कविता स्वीकृत हो गई है, देशभक्ति की साई, पूरी तरह देशभक्ति पे आधारित, और ये हम ले रहे हैं, आपकी स्वीकृति मैंने स्वीकृत। जब ये प्रिंटिंग प्रेस में छपने के लिए गई तो उसी प्रिंटिंग प्रेस के मालिक ने मुझको फोन करके कहा कि साहब, पूरी किताब की जितनी भी सामग्री है, सबसे बढ़िया कविता चीज जो है वो आपकी कविता है। फिर जो विकृतियां चलती है तो संपादिका महोदय से कहा गया कि आप इस कविता को निकाल दो, देखिए आप भी सन्न रह जाएंगे, हम बहुत अच्छे समाज में रहते हैं। उसने पूछा भी कि क्यों, बोले नहीं बस आप ये कविता को निकाल दीजिए। बाद में उसी प्रिंटिंग प्रेस के मालिक ने उन संपादिका से कहा कि मैडम ये कविता को निकाल दो, सागर खादियोल कविता को, नहीं तो आप मुसीबत में पड़ जाएंगी। उसने कहा नहीं, मैं तो जबान दे चुकी हूं, कविता तो रहेंगी। कविता छपी, पुस्तक भी छप गई। बाद में जो खामियाजा वो संपादिका महोदय को झेलना पड़ा, यूनिवर्सिटी की एक एक कमेटी से उनको निकाल दिया गया, क्योंकि एक बहुत बड़े पॉलिटिकल समूह का कहना मानने से उसने इनकार कर दिया था। वो गाइड थी पीएचडी के बच्चों की, उनसे गाइडशिप छीन ली गई। अपने समाज में होता है, और अभी भी एक लड़ाई जा रही है। ये अलग बात है कि मैं अभी इस लड़ाई के मैदान में उतरा नहीं हूं। मैंने मैडम से बोल दिया, आप शिक्षण के लेवल पे या सरकारी लेवल पे आप अपनी लड़ाई लड़िए, जब आप हार जाएंगी, खत्म हो जाएंगी, उसके बाद मोर्चा मुझको संभालना है। और मैं उम्मीद करता हूं कि आप लोग भी उस मोर्चे में मेरे साथ शरीक होंगे। ये कविता सुनने के बाद में केवल कोई देशद्रोही या महाविकृत मस्तिष्क का व्यक्ति इस कविता का विरोध कर सकता है। कविता आपके सामने पेश कर, देशभक्ति पे बहुत कविताएं सुनी होंगी, ये एक अलग ढंग से देशभक्ति को मैंने देखिए। देश न तो जमीन के किसी टुकड़े का नाम है, सुनाओ सर जी, देश न तो जमीन के किसी टुकड़े का नाम है, और न ही देश कागज के टुकड़े पर आड़ी टेढ़ी लकीरों से बने किसी नक्शे का नाम है। और आपको मन लगे ना ताली बजाने या दाद देने तो वाह वाह कर सकते हैं। मराठी में बहुत कम होता है दाद वाद, दो तो बोलते हैं फार शाहना है। हिंदी में तो एक एक पंक्ति पे आप दाद दे सकते हैं। देश न तो जमीन के किसी टुकड़े का नाम है, और न ही देश कागज के टुकड़े पर आड़ी टेढ़ी लकीरों से बने किसी नक्शे का नाम है। देश उस संज्ञा का भी नाम नहीं है
जो अपने दायरे में किसी बिंदु पर हमें हमारे होने का पता देती है, और न ही देश उस परिधि का नाम है जो अपने दायरे में हमें समेट लेती है। देश न तो उस संज्ञा का नाम है, देश न तो उस परिधि का नाम है जो अपने दायरे में किसी बिंदु पर हमें हमारे होने का पता देती है, और न ही देश उस संज्ञा का नाम है जो हमें सर्वनाम होने से बचा लेती है। देश तो एक जज्बा, एक एहसास होता है, वक्त के पन्नों पर देशभक्ति की स्याही से लिखा गया इतिहास होता है। देश तो एक जज्बा, एक एहसास होता है, वक्त के पन्नों पर देशभक्ति की स्याही से लिखा गया इतिहास होता है। और देशभक्ति की स्याही जिस कौम की रगों में लहू बनकर मचलती है, वो कौम इतिहास में एक नया इतिहास लिखती है। देशभक्ति की स्याही जिस कौम की रगों में लहू बनकर मचलती है, वो कौम इतिहास में एक नया इतिहास रचती है। और इतिहास गवाह है कि जब भी किसी नापाक इरादे ने देश की सरहदों को छूने की कोशिश की है, सीमा पर इसी स्याही ने एक इबारत लिखी है। और इतिहास गवाह है कि जब भी किसी नापाक इरादे ने देश की सरहदों को छूने की कोशिश की है, सीमा पर इसी स्याही ने एक इबारत लिखी है। वो इबारत जो हिमालय की ऊंचाइयों से लेकर समंदर की गहराइयों तक जाती है, देशभक्ति की भाषा में शहादत कहलाती है। शहादत यानी शहीद होने का भाव। देशभक्ति की स्याही जो हिमालय की ऊंचाइयों से लेकर समंदर की गहराइयों तक जाती है, देशभक्ति की भाषा में शहादत कहलाती है। और शहादत की इबारत लिखने का यह जज्बा जब तक कायम रहेगा, ये मुल्क सलामत था, सलामत है, सलामत रहेगा। शुक्रिया मित्रों, शुक्रिया। बहुत ही सुंदर। बार बार दिल कहता है इरशाद और मुकर्रर। गजल का प्रोग्राम हो और मंच संचालक मौके पे चौका न मारे तो क्या बात है। तो एक शेर आपके लिए। आपके आने से आज ये शाम खास हो गई, आपके आने से ये शाम खास हो गई, सारे दिन की परेशानियां पल भर में खत्म हो गई। दोस्तों, एक आपके लिए भी। न होते आप तो ये शाम इतनी रंगीन कतई न होती, न होते आप तो ये शाम इतनी रंगीन कतई न होती। आप ही से हमारी हस्ती है, वरना ये बहार इतनी हसीन नहीं होती। तहे दिल से शुक्रिया। मैडम आप एक मजा आएगा आपको। मैडम ने अभी बढ़िया शेर सुना कि आपके आने, क्या कहता वो, आपके आने से ये शाम सारी उदासियां खत्म हो गई। आप उसको खत्म नहीं बोलना, उसको अगर शेर बनाना है ना तो आपके आने से खास हो गई, और आज की आप सारी उदासियां खलास हो गई। खास और खलास का बढ़िया तुम सर। अलीकडले मालिकेतलं दुसरं पुष्प, एक गजल शाम, गजल के नाम, एक शाम गजल के नाम। या कार्यक्रमात अचानक मी आलो। मूळ निवेदिका जी होती तिला एका कार्यक्रमात जायचं होतं, त्याच्यामुळे बदली कामगार म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। कार्यक्रमाचा पुढील भाग आपण असा सुरू ठेवू। साहित्यिक सहभाग हा या कार्यक्रमाचा एक भाग होता, ज्याकरता आपण सगळे डॉक्टर सागर खादीवाला, डॉक्टर सौ अनुराधा रिधोरकर आणि अंबईकरांच्या तिसऱ्या पिढीची ईशा अंबईकर याचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। खरं पाहिलं तर हा कार्यक्रम अंबईकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ होतो आहे आणि गझलांचा कार्यक्रम आहे आणि नंतर गझलांचं गायन पण आहे। स्वतः अंबईकरांना संगीताची खूप आवड होती आणि कान होता। त्यांच्या बहुतेक नाटकांचं संगीतही तेच त्याची निवड करायचे आणि याची साक्षीदार चित्रा अंबईकर आहेत, त्या तुम्हाला सांगतील। आणि एखादा जो फिजिशियन असतो, डॉक्टर असतो, तो आपल्या व्यवसायात कसा बिझी असतो याचा अनुभव जसा वसुधा अंबईकर घेत आहेत, तसा
एक नोकरी करणारा नंतर पूर्ण वेळ नाटक करणारा डायरेक्टर कसा बिझी असतो याच्या साक्षीदार चित्रा अंबाईकर आहे. त्यांच्याकरता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आज या ठिकाणी तिसऱ्या पिढीची ईशा अंबाईकर पण रंगमंचावर आलेली आहे. मी आपला फारसा वेळ न घेताना या ठिकाणी जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांचं आपण स्वागत करू. त्याचं स्वागत अर्थात अभिजितने करावं अशी मी त्याला विनंती करतो. अभिजितच्या सूचनेप्रमाणे आपण आधी कलावंतांचा सत्कार करतोय. मी या ठिकाणी सादर आमंत्रित करतो डॉक्टर सागर खादीवाला यांनी या ठिकाणी यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा. अभिजित हा फिजिशियन आहे, जनरल प्रॅक्टिस करतो. तसं तो MD असला तरी एखादा कन्सल्टंट जो असतो तो फक्त डॉक्टर आणि पेशंट पुरता मर्यादित असतो, परंतु फॅमिली फिजिशियन जो असतो तो संपूर्ण कुटुंबाचा डॉक्टर असतो. त्याच्याप्रमाणे सगळ्यांनाच या ठिकाणी अभिजितनी समाविष्ट करून घेतलेला आहे आणि एक मोठी फौज त्याच्या मागे या कार्यक्रमासाठी आलेली आहे. सागर खादीवाला यांचं स्वागत अभिजित एक छोटीशी भेट देऊन आणि पुष्प देऊन करतोय. ज्यांच्या कार्यक्रमासाठी अरे वा धन्यवाद. ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी सगळे सादर आमंत्रित झालेले आहात, प्रसन्न जोशी ज्यांचा गझलांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, त्यांचंही स्वागत आपण या निमित्ताने करतोय. मी प्रसन्न जोशी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रसन्न जोशींची ओळख थोडक्यात डॉक्टर अंजली भांडारकर यांनी करून दिलेलीच आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही त्यांना ऐकणार आहात. गझल गायनाच्या कार्यक्रमात इंटरप्शन होऊ नये म्हणून आपण या संस्थांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे, त्यांचं स्वागत आपण केलं. पण जसं मी सांगितलं की सगळ्यांना समावेश करून घेतलेला हा कार्यक्रम आहे. त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी अंबाईकर करतील. डॉक्टर प्रदीप राजदेकर जे याचे प्रमुख मार्गदर्शक आहे, प्रदीप राजदेकर यांना पुष्प देऊन डॉक्टर अंबाईकर त्यांचं स्वागत करतील. डॉक्टर प्रदीप राजदेरकर आणि एक छोटीशी भेट मी आमंत्रित करतो. डॉक्टर उदय गुप्ते झाला एकदा स्वागत. पुन्हा एकदा आता वैयक्तिक या कमिटीचे मेंबर असल्यामुळे त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. ज्यांचा सहभाग आता आपण या कार्यक्रमात होता डॉक्टर अनुराधा रिधोरकर यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. त्यानंतर डॉक्टर विजय उपाध्याय, डॉक्टर विजय उपाध्याय, इथे सूचना लिहिली आहे की कार्यक्रमाचे सहभागी कलावंत म्हणून ईशा अंबाईकर हिचंही स्वागत अभिजित करतोय. हा एक थोडा आपल्या कौटुंबिक कार्यक्रम देखील आहे. अंबाईकरांचं संबंध कुटुंब हे कला प्रेमी आहे. ईशाचं आज या ठिकाणी पदार्पण झालेल्या रंगमंचावर तिचं स्वागत अभिजित करतोय. तुषार नायडू जो आपल्या सगळ्यांचे चेहरे चांगले लोकांपर्यंत पोहोचवतो, छायाचित्रकार, नागपुरातील एक सुप्रसिद्ध, ज्यांना तुम्ही अनेक कार्यक्रमात बघता, ते देखील या ऑर्गनायझिंग कमिटीचे एक सदस्य आहे. तुषारचं स्वागत. पण त्याचाही फोटो कोणीतरी काढावा, आता त्याचाच फोटो राहून जायला असं नको. नाही काढायला राईट. त्यानंतर हेमंत
नायडू बहुतेक ते कार्यक्रमाला जात नाही, ते कार्यक्रमात सहभागी असतात. मात्र डॉक्टर अंजली भांडारकर आणि प्रशांत भांडारकर काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. ते डॉक्टर राधा मंजे देखील आज या ठिकाणी नाहीत. डॉक्टर प्रमोद लाखे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. लाखे साहेबांमुळे हा आजचा कार्यक्रम होतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण काय आहे की संगीत क्षेत्राशी म्हणजे तिथल्या कलाकारांशी माझा खूप काही संबंध नाही आहे, पण प्रमोद लाखे साहेब म्हणजे ॲक्च्युली माझे जावई आहेत. आणि हे जर म्हणजे त्यांच्या सध्याचा व्यवसाय म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, पण ते जर त्याच्यात गेले नसते तर ते झाकीर हुसेनपेक्षा सुद्धा उत्तम तब्बलजी झाले असते. मी तुम्हाला सांगतो, इतके सुंदर इतके तबला वाजवायचे ते, म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी त्यांना ओळखतो की, तर त्याच्यामुळे त्यांचा संगीत क्षेत्राशी खूप संबंध असल्यामुळे म्हणून मी त्यांची मदत घेतली, म्हणून हा आजचा कार्यक्रम होतोय सक्सेसफुली. डॉक्टर भाग्यश्री चिटणीस ज्या आतापर्यंत सूत्रसंचालन करत होत्या, त्या काही कामाने दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे त्या सुधीर चिटणीस या ठिकाणी उपस्थित आहेत. सुधीर चिटणीस त्यांनी त्यांचं भेटवस्तू आणि स्वागत स्वीकार करावा. कार्यक्रमाचा अतिशय महत्त्वाचा भाग जो आपण एक झाला तो म्हणजे साहित्यिक सहभाग. डॉक्टर सागर खादीवाला यांच्या गझल, त्यांच्या ज्ञानामुळे आपल्याला सर्वांना एक वेगळा आनंद डॉक्टर रिधोरकर यांच्या सहभागाने आपल्यापर्यंत पोचला. ईशा अंबईकर. आता दुसरा टप्पा गझल गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करतोय. प्रसन्न जोशी यांची ओळख अंजली भांडारकर यांनी करून दिलेली आहे. मी फारसा वेळ घेत नाही, थोडासा अवधी आहे. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत दुसऱ्यांदा पोचतो आहे आणि मी जसं सांगितलं तसं आंबेकरांचा संगीताचा जवळचा संबंध होता आणि योगायोगानं नागपूर विद्यापीठाने जेव्हा ललित कला विभाग सुरू केला पोस्ट ग्रॅज्युएशन, तेव्हा त्यांचा जी काही मंडळी पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते त्याच्यामध्ये आंबेकरांबरोबर मी पण एक विद्यार्थी होतो आणि आमचा त्यामुळे त्याही वेळा सहभाग होता. त्यांच्या नाटकांच्या वेळेला मी त्यांना अनेक वेळा सहभाग घेऊन मदत केलेली आहे. अतिशय जिव्हाळ्यात त्यांना नाटकाविषयी होता. त्यांनी सादर केलेली आकाशवाणीची अनेक नाटकं लोकांना मंत्रमुग्ध करणार होती त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या आवाजातील चढ उतारामुळे. आणि गायनाचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवण्याचा जो योग आहे त्याचं कारण त्यांच्या बोलण्यामध्येच एक संगीत होतं, त्यांच्या डिक्शनमध्ये. मला वाटतं बहुतेक तयारी झालेली आहे. रेडी? अभिजित यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी 2 मिनिटं तुमच्याशी संवाद साधावा, कारण वादकांना थोडा अवधी आहे अजून. एक गझलांचा असा म्हणजे घरगुती कार्यक्रम करावा असं आधी माझ्या डोक्यात होतं की म्हणजे लिमिटेड ऑडियन्स वगैरे असं असं सगळं. पण नंतर मला असं वाटलं की बा म्हणजे जेव्हा मी लिस्ट बनवायला लागलो की बा कोणाकोणाला ह्या कार्यक्रमाला बोलवायचं, तर लक्षात आलं की यांनी तर आपला ऑडिटोरियम भरूनच जाणार आहे. मग आता असा घरगुती कार्यक्रम करण्यापेक्षा आपण व्यवस्थितच कार्यक्रम करूया. म्हणून मी
प्रमोदरावांना म्हटलं, प्रमोदराव लाखेंना, आणि त्यांनी पण पटकन माझं म्हणणं ऐकून, आणि आज आय एम शुअर की प्रसन्नला ऐकायला जातोय असं या हेतूने बरेच लोक इथे येतात, किंवा प्रसन्नाची गझल आम्हाला ऐकायची आहे. तर त्यामुळे हा म्हणजे तो सगळा कार्यक्रम रंगवणार आहेच. आणि त्याच्याबद्दल जरी मी प्रत्यक्ष त्याचा कार्यक्रम अटेंड केलेला नसला तरी त्याचं कौतुक जे ऐकलेलं आहे प्रसन्नाचं आत्तापर्यंत, तर आता मला असं वाटतं आपण सगळेच त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ. आणि बरं 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 केलं आपण. बरं बरं. या गझल गायनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांचे जे साथी संगत देणारे या ठिकाणी कलावंत आहेत, नागपुरातले अतिशय